अन्नदाता सुखी भव. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 4, दान धर्म आणि अन्नदानाचे पुण्य. भक्तांनो, या जगात सर्वात मोठे दान कोणते असेल तर ते आहे अन्नदान. कारण भुकेल्या जीवाला अन्न देणे म्हणजे स्वतः भगवानाची सेवा करणे असे शास्त्र सांगते. आजची कथा आपल्याला शिकवेल, दान कितीही छोटे असो, जर ते श्रद्धेने केले तर भगवान त्याचे अनंत पटीने फळ देतात. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, अन्नदाता सुखी भव. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, सर्व दानांमध्ये अन्नदान श्रेष्ठ का मानले जाते? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, अन्न म्हणजे जीवन. जो मनुष्य भुकेल्याला अन्न देतो तो साक्षात भगवान विष्णूंना प्रसन्न करतो. पूर्वी एका छोट्या गावात गोविंदा नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. कधी पीक येई, कधी दुष्काळ पडत असे. पण एक गोष्ट विशेष होती, तो रोज घरासमोर येणाऱ्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देत असे. त्याची पत्नी कधी कधी चिंतेने म्हणायची, आपण स्वतः गरीब आहोत तरीही रोज अन्नदान करता. गोविंदा हसून म्हणायचा, देवाने दिलेले अन्न दुसऱ्याबरोबर वाटले तर त्यातच खरे पुण्य आहे. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. गावातील लोक पूजा, व्रत, जप करू लागले. गोविंदाने संकल्प केला, या महिन्यात दररोज एका गरीबाला अन्नदान करीन. पण त्याच वेळी गावात भयंकर दुष्काळ पडला. धान्य कमी झाले, लोक उपाशी राहू लागले. गोविंदाच्या घरातही फक्त थोडे पीठ उरले होते. एका संध्याकाळी पाऊस पडत होता. तेवढ्यात एक वृद्ध भिकारी त्याच्या दारात आला. बाळा, 2 घास अन्न मिळेल का? गोविंदाची पत्नी घाबरली. हे शेवटचे पीठ आहे, उद्या आपल्या मुलांना काय खाऊ घालणार? गोविंदा शांतपणे म्हणाला, जो दुसऱ्याची भूक समजतो त्याची काळजी देव स्वतः घेतो. त्याने शेवटच्या पिठाच्या भाकऱ्या करून त्या वृद्धाला दिल्या. भिकारी आनंदाने अन्न खाऊ लागला. भोजन झाल्यानंतर त्या वृद्धाच्या शरीरातून तेज निघू लागले. क्षणात तो दिव्य रूपात प्रकट झाला. तो दुसरा कोणी नसून साक्षात भगवान श्री विष्णू होते. गोविंदा आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित झाले. दोघांनीही नमस्कार केला. भगवान विष्णू म्हणाले, हे भक्तांनो, तुम्ही स्वतः उपाशी राहून अन्नदान केले. तुमच्या या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. भगवान पुढे म्हणाले, अधिक मासात केलेले अन्नदान असंख्य यज्ञांपेक्षा श्रेष्ठ असते. भगवानाने हात वर केला आणि म्हणाले, आजपासून तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. क्षणात त्यांचे रिकामे कोठार धान्याने भरले. गावातील दुष्काळही संपला. लोक आश्चर्याने म्हणू लागले, ही अधिक मासातील भक्तीची कृपा आहे. भक्तांनो, शास्त्रात सांगितले आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण अन्न जीव वाचवते, भुकेल्याला समाधान देते, मनाला पुण्य मिळवून देते. या पवित्र महिन्यात अन्नदान, जलदान, वस्त्रदान, धार्मिक ग्रंथदान, गरिबांना मदत यांचे विशेष पुण्य मिळते. दान करताना अहंकार नसावा, प्रसिद्धीची अपेक्षा नसावी, श्रद्धा आणि प्रेम असावे. कारण भगवानाला दानाची रक्कम नाही तर भावना महत्वाची असते.
जर तुमच्याकडे भरपूर संपत्ती नसेल तरी चिंता करू नका. एक ग्लास पाणी, एक भाकरी, एक प्रेमळ शब्द हेही मोठे दान असू शकते. अधिक मासातील विशेष साधना. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप, तुळशी पुढे दिवा, भगवद्गीता वाचन, अन्नदान यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भक्तांनो, जीवनात मिळालेल्या अन्नाचा कधीही अपमान करू नका. भुकेल्याला अन्न देणे म्हणजे भगवानाला नैवेद्य अर्पण करणे आहे. अधिक मासात केलेले छोटेसे अन्नदान ही जीवन धन्य करू शकते. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा अन्नदाता सुखी भव. भक्तांनो, आपण अन्नदानाचे महत्त्व ऐकले, पण या अध्यायात पुढे एक आणखी अद्भुत प्रसंग घडतो जो आपल्याला शिकवतो की दान हे फक्त अन्नाचे नसते तर प्रेम, दया आणि सहकार्याचेही असते. भगवान विष्णूंनी गोविंदाला आशीर्वाद दिल्यानंतर त्याच्या गावात हळूहळू सुख आणि समृद्धी परत येऊ लागली. दुष्काळ कमी झाला, शेती हिरवीगार झाली, लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. गावातील लोक म्हणू लागले, गोविंदाच्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न झाले. पण गोविंदा मात्र अत्यंत नम्र होता. तो म्हणायचा, हे सर्व भगवान विष्णूंची कृपा आहे, मी काहीच केलं नाही. त्या गावात एक सावकारही राहत होता. तो अत्यंत श्रीमंत होता पण खूप लोभी होता. त्याच्या घरात सोन्याचे दागिने, धान्याची कोठारे, सर्व काही भरपूर होते. पण तो कधीही कोणाला मदत करत नसे. जेव्हा त्याने गोविंदाच्या घरातील समृद्धी पाहिली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. हा गरीब शेतकरी अचानक श्रीमंत कसा झाला? लोकांनी त्याला सर्व कथा सांगितली. अधिक मासातील अन्नदान, भगवानाचे दर्शन आणि मिळालेला आशीर्वाद. सावकार मनात म्हणाला, जर अन्नदानाने इतके पुण्य मिळत असेल तर मी हजारो लोकांना अन्नदान करीन आणि भगवानाला प्रसन्न करील. दुसऱ्या दिवशी त्याने गावात मोठा भोजन समारंभ आयोजित केला. भव्य मंडप उभारले गेले, सर्वत्र सजावट झाली, पण त्याच्या मनात भक्ती नव्हती, फक्त प्रसिद्धीची इच्छा होती. तो प्रत्येकाला सांगत होता, पहा मी किती मोठे दान करत आहे. त्या दिवशी एक वृद्ध संत तेथे आले. त्यांनी सावकाराला विचारले, बाळा, तू हे दान कोणत्या भावनेने करत आहेस? सावकार गर्वाने म्हणाला, संपूर्ण गाव माझी स्तुती करेल, माझ्यासारखा दानी कोणीही नाही. संत शांतपणे हसले. दान तेच श्रेष्ठ ज्यात अहंकार नसतो. पण सावकाराने त्यांचे शब्द दुर्लक्षित केले. भोजन सुरू झाले, लोकांनी अन्न खाल्ले, पण सावकाराच्या मनाला समाधान मिळाले नाही. त्या रात्री त्याला झोपही लागली नाही. त्याच्या मनात सतत संतांचे शब्द घुमत होते, दान तेच श्रेष्ठ ज्यात अहंकार नसतो. दुसऱ्या दिवशी तो गोविंदाकडे गेला. मला सांग, तुझ्या दानात असे काय होते की भगवान स्वतः प्रसन्न झाले? गोविंद हसून म्हणाला, मी कधीही फळाची अपेक्षा केली नाही, मी फक्त भुकेल्याला अन्न दिले. हे ऐकून सावकाराच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. त्याने मनापासून पश्चाताप केला. त्या दिवसापासून तो गुप्तपणे गरिबांना मदत करू लागला. कोणालाही न सांगता रोज रात्री अन्नाचे पाकिट ठेवू लागला. भक्तांनो, जेव्हा दानामध्ये प्रेम आणि नम्रता येते
तेव्हाच ते भगवानापर्यंत पोहोचते. भक्तांनो, भगवान विष्णूंना मोठेपणा नाही तर दया आणि प्रेम प्रिय आहे. जर आपल्या हातून एका भुकेला व्यक्तीला अन्न मिळाले तर समजा भगवान स्वतः प्रसन्न झाले. अधिक मास म्हणजे दान, भक्ती आणि सेवा यांचा उत्सव आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भक्ती सुगंध चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा अन्नदाता सुखी भव. जय श्री कृष्ण.